आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. O is the center of the circle. Measure of arc PQR is equal to 60 डिग्री. म्हणजेच आपल्याला PQR ची मेजर दिलेला आहे. OP is equal to 10 centimeter. Find the area of the shaded region. पाया is equal to 3.14 आणि in the root 3 ची व्हॅल्यू आहे 1.73. आता जे आहे प्रॉब्लेम काय आहे, PQR चा आपल्याला मेजर दिलेला आहे 60 आहे आणि आपला सेंटरचा कदाचित काढावा लागेल. तो POR आहे. मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 60 डिग्री. तोच आपला सेंटरचा येणार आहे, पण ते लिहावं लागेल आपल्याला, कारण गिवनमध्ये तसं काही आपल्याला दिलेलं नाही आहे. आपण लिहून घेऊया. O इज अ सेंटर ऑफ द सर्कल. मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 60 डिग्री. OP इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. पाया इज इक्वल टू 3.14. इन द रूट 3 इज इक्वल टू 1.73. फाइंड एरिया ऑफ सेगमेंट PQR. Construction OS is perpendicular segment PR. त्याशिवाय आपल्याला एरिया काढता येणार नाही आहे, कारण फक्त OR चीच आपल्याला व्हॅल्युएशन दिलेली आहे. म्हणजे OP पण तेवढंच येणार, आपल्याला हाईट काढावी लागणार आहे. पण असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे आपल्याला ते माहिती पडणार नाही आहे, तर ते आपल्याला काढावं लागणार आहे. आपण काढायला सुरुवात करूया. O इज द सेंटर ऑफ द सर्कल. Angle POR is equal to 60 degree because measure of RPQR is equal to 60 degree. समजावून सांगते एकदा तुम्हाला काय दिलेलं आहे आपल्याला. मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 60. म्हणजेच काय झालेला आहे, हा जो सेंटर आहे तो किती आहे, 60 डिग्री आहे. ह्याची मेजर दिलेली आहे आपल्याला. शब्दांचा गोंधळ घालू नका. आपण डायरेक्ट असं लिहू शकत नाही POR इज इक्वल टू 60 डिग्री. का तर आपलं सांगावं लागणार आहे, कारण तुम्ही मेजर कोणाची दिलेली आहे, मेजर आर्क दिलेला आहे. जेवढा त्याचा आर्कचा जेवढा मेजर आहे म्हणजेच तो सेंट्रलचा येतो, तर ते आपल्याला कॉस द्यावी लागणार आहे. ती आपण कॉस देऊन घेतलेली आहे. OP इज इक्वल टू OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. रेडियो ऑफ द सर्कल. अँगल P इज इक्वल टू अँगल P इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू X पकडलेला आहे त्याला. अपोजिट अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट. अँगल P प्लस अँगल R प्लस अँगल O. अँगल O किती आहे आपला, 60 डिग्री आहे. मग राहिले किती, 120 डिग्री. 180मधनं 60 गेल्या ती 180 डिग्री राहिलेले आहे, 120 डिग्री राहिलेले आहेत. म्हणजेच मग एक्स आपला किती आलेला आहे, 60 डिग्री आलेला आहे. कसं लिहायचं ते एकदा बघून घ्या. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर अँगल P इक्वल टू अँगल R इक्वल टू 60 डिग्री. अँगल O इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स बिकॉज OS परपेंडिक्युलर टू PR कन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं होतं आपण. अँगल OSP इक्वल टू अँगल OSR इक्वल टू 90 डिग्री. अँगल POS इक्वल टू अँगल ROS इक्वल टू 90 डिग्री. का हा 60 आला, हा 90 आला, म्हणजे राहिलेला आहे तो काय येणार आहे, 30 येणार आहे. आता काय काढलेलं आहे आपण, OS इज इक्वल टू इन द रूट 3 अपॉन 2 इंटू OP. OS म्हणजे कुठला आहे बघा, OS कुठे आहे आपला, हा आपला OS आहे. आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलेली आहे ती. अपोजिट साईड ऑफ कुठला आलेला आहे तो, हा किंवा हा ह्याच्या आलेला आहे. ओके, तो आपला किती आहे, 60 डिग्री आहे. आणि म्हणून आपण लिहिलेलं आहे त्याला कारण. आपण हे असं का लिहिलं, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री. OS इज इक्वल टू इन द रूट 3 अपॉन 2 इंटू OP आपली, किंवा आपण म्हणूया रेडियस काय आहे आपला 10.
त्यामुळे आन्सर आपला आलेलं आहे OS इज इक्वल टू 5√3. 2 5 जा 10 म्हणून 5√3. आत्ता सध्या आपण भरूया नकोया, फक्त ॲज इट इज ठेवूया, मग नंतर आपण त्याला भरून लिहून घेऊया. ओके, ठीक आहे. आता बघूया एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 इंटू PR इंटू OS. आता जे आहे आपल्याला PR आणि OS. PR आपला किती आहे? PR आपला आहे 10 आलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, कारण 60 डिग्री होता म्हणून बाकी सगळे पण 60 डिग्री झालेले आहेत. कारण आपल्याला ही दिलेली आहे ती रेडियस आहे. समोरच्या ज्या रेडियस असतात किंवा अपोजिट साईडच्या ज्या रेडियस असतात त्या कॉन्ग्रंट असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्याचे आपल्या आहे काय आलेले आहेत? 60 डिग्री आलेले आहेत. आणि म्हणून आपण PR पण काय पकडलेला आहे? 60 डिग्री पकडलेला आहे, किंवा 60 डिग्री त्याचा आन्सर आलेलं आहे. 1/2 इंटू 10 इंटू 5 इंटू 1.73. आपण मग अशी OSची काय व्हॅल्यू काढलेली आहे? 5√3. आता ती आपण इथे भरताना 1.73 भरून घेतलेली आहे. ओके, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 5 जा 25, 25 इंटू 1.73. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 43.25 सेंटीमीटर स्क्वेअर. आता पुढे बघूया आपण. आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू θ/360 इंटू पाया R स्क्वेअर. 60/360 इंटू 300.14 इंटू 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर म्हणजे 100. इथे काय झालं? 61 जा 60, 66 जा 36, 360. 1/6.3 इंटू 3.14 इंटू 100. आपला आन्सर इथे आलेला आहे 314 डिवायडेड बाय 6. म्हणजे मग आपला आन्सर आपण डिवाईड केल्यानंतर आलेलं आहे 52.33. Therefore, area of segment PQR is equal to 52.33 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे? शेडेड एरिया काढायचा आहे, सेगमेंट काढायचा आहे, एरिया ऑफ द सेगमेंट काढायचा आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू एरिया ऑफ PQR इज मायनस एरिया ऑफ ट्रायंगल PQR. 52.33 minus 43.25. Therefore, area of segment PQR is equal to 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. मग अशी मी चुकून कदाचित ह्याला सेगमेंट म्हणाली आहे, तर तो एरिया ऑफ काय आहे? आपला सेक्टर आहे. एरिया ऑफ सेक्टर PQR आहे. आणि मग आपला आन्सर आलेला आहे एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर.